आदेश काय ग? म्हटलं इमर्जन्सी फंड का गरजेचं आहे? आता हे बघ, इमर्जन्सी फंड हा आपल्या फायनान्शियल प्लॅनिंगचा आहे ना पाया असतो, पाया. तुला एक साधं उदाहरण देतो. जर समजा आपल्याला एक लांबचा प्रवास करायचा आहे आणि त्या प्रवासामध्ये आपण आपल्या कारने प्रवास करतो, बरोबर आहे. जर आपल्या कारचे जे सीटचे कुशन आहे ते काढून घेतले आणि त्या ठिकाणी जर तुला लाकडाचे सीट दिले तर लांबचा प्रवास आपण करू शकतो का? नाही करू शकत, बरोबर आहे. काय होईल लांबच्या प्रवासात? काय होईल आपण जर लाकडाच्या सीटावर बसून गेलो तर? आपल्याला त्रास होईल, आपण तो प्रवास करूच नाही शकणार. तो प्रवास आपण अर्ध्यावटच सोडून देऊ, बरोबर. हो. तर तीच गोष्ट घडते ज्यावेळेस इमर्जन्सी फंड नसताना कोणी इन्व्हेस्टमेंट चालू करतं. कारण ज्यावेळेस पण कुठल्या गोष्टीची गरज पडते तर लो हँगिंग फ्रूट काय आहे? म्युच्युअल फंड आहे, इन्व्हेस्टमेंट आहे. तर व्यक्ती इमर्जन्सी मध्ये सर्वात पहिले काय करतो? इन्व्हेस्टमेंट केलेले पैसे विड्रॉ करून घेतो आणि त्याच्यामुळे त्याच्या ज्या इन्व्हेस्टमेंटला कंपाऊंडिंगचं बेनिफिट जे मिळायला पाहिजे ते मिळतं का? नाही. तर त्याच्यामुळे इमर्जन्सी फंड हा आपल्या बिल्डिंगचा फाउंडेशन आहे आणि फाउंडेशन स्ट्रॉंग असलं तर बिल्डिंग काय होते? नक्कीच स्ट्रॉंग बनेल. बरोबर. हो. आलं लक्षात? हो, आलं